आपल्या कलिंगड लावणीला जवळजवळ 14 ते 15 दिवस झालेत आणि 3 दिवसापूर्वी एक फवारणी झाल्या. पहिली फवारणी घेतल्या. आपणाला थोडंसं कीड वगैरे दिसत होती बघा, हे पानं वगैरे चटणारी जी कीड असते ती, त्याच्यासाठी फवारणी केल्यानंतर बऱ्यापैकी ती कंट्रोल होत आले. आणि थोडं टॉनिक पण आपण त्यात वापरलं होतं चांगल्या वाढीसाठी, त्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली झाली बघा. जवळजवळ वेल आता वाढते भरपूर. त्या वेल भाव किती झाले, फुटवा 1 2 3 चौथा 5वा, भरपूर फुटवे पण झालेत आणि एकदम जोरात वाढ चालू आहे. याची अपेक्षेपेक्षा चांगली वाढ चालू आहे. खरं तर एवढी वाढ जोरात फास्ट होईल असं वाटलं नव्हतं मला, पण ही चांगली वाढ आहे, भरपूर चांगली. एकदम मस्त पानं वगैरे पण एकदम मस्त टवटवीत झालीत. थांबतो, मला फवारणी दाखवतो काय काय केली तिथे. आणि आपण ट्रॅप पण लावून घेतलेत बऱ्यापैकी, दिसत काय ट्रॅप लावून घेतलेत भरपूर ठिकाणी. हे टॉनिक वापरलेलं 2 एकरासाठी. आणि 2 कीटकनाशक वापरलेले सिक्सर, हा कंटेंट बघा त्यातला. आणि हे 20 लिटरचे 10 पंप केले, म्हणजे 200 लिटरच्या आसपास औषध बनवलेलं. 220 लिटर. बऱ्यापैकी प्लॉट आता एकसारखा दिसतोय. ट्रॅप बघा, अजून ट्रॅप लावायचे आहेत, चालू केले लावायला. एक 4-5 दिवसाच्या फरकानं ट्रॅप लावून घ्यायचं थोड्या अंतरावर. आत्ता मी लावलेत ते जवळजवळ 20-30 फुटाच्या आसपास लावलेत, एका डेकसरी वगैरे. ही अशी एक ह्या सरीत, एक ह्या सरीत, एक सरी सोडून परत पलीकडं असं. आता आज तर काही नाही, उद्यापासून पुन्हा दुसरा स्प्रे घेईन, जरा अजून कीड नियंत्रणासाठी. थोडं कुठंतरी अजून आहे शिल्लक त्यासाठी. आणि एक टॉनिक घेईन. आणि आजपासून उद्या परवापासून ड्रिपमधनं पण चालू करायचं आहे. त्याचे व्हिडिओ टाकतोच मी, जसं ड्रिपमधनं चालू करेन त्याचं काय सोडलं. वाढ बघा किती मस्त चालू आहे, एकदम मस्त पानं बिनं वगैरे एकदम टॉपची फोटो वगैरे एकदम टॉपमध्ये. कसा वाटतोय प्लॉट, कमेंट करा. तुम्हाला पण काय माहीत असलं तर आणि सांगा, करू आपण ते पण ट्राय. हे बघा मागणं सांधले, जिथं आवणी पडल्यामुळे जळा द्यायला आपली रोपती. बाय, टाटा.